नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छोटासा व्हिडिओ आणला आहे. त्यामध्ये आपण जे काही स्टॅटिक जीकेमध्ये बँकिंग अवेअरनेस रिलेटेड पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आर-टी-जी-एस असेल, एन-ई-एफ-टी असेल, यू-पी-आय असेल, आय-एम-पी-एस आणि स्विफ्ट कोड याबद्दल जो काही थोडासा डिफरन्स आहे तो आपण जाणून घेणार आहोत. प्लस त्याची काही लिमिट मर्यादा आहे, प्लस त्याचे ॲब्रिव्हेशन्स काय काय आहेत ते आपण या छोट्याशा 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. या टॉपिकचं वेटेज इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्लस क्लेरिकल लेवलच्या एक्झाम्समध्ये त्याचं ॲब्रिव्हेशन्स आणि त्याचं लिमिट हे देखील इंटरव्ह्यूला बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर लगेच आपण आपला टॉपिक स्टार्ट करूया. ठीक आहे, बघा पहिला जो आपला कंपॅरिझन पॉईंट आहे जो आर-टी-जी-एस आहे. ठीक आहे, आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी, त्याच्यानंतर आय-एम-पी-एस, यू-पी-आय आणि स्विफ्ट कोड. यामध्ये पहिला जो पॉईंट आहे आपला आर-टी-जी-एस त्याचं ॲब्रिव्हेशन आपण जो कंपॅरिझन बघणार आहोत ते फुल फॉर्म, स्पीड, ट्रान्सफर लिमिट, फीज आणि अवेलेबिलिटीमध्ये. तर त्यामध्ये जो फीजचा जो कॉलम आहे तो आपण त्यावेळेस त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, कारण की जी अमाऊंट टू अमाऊंट व्हॅरी करतं ते आणि बँक टू बँकची जी काही फीज चार्ज करते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक, ते व्हॅरी करत असतं. पण मात्र जे लिमिट आहे त्याचा फुल फॉर्म आहे, अवेलेबिलिटी आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा आर-टी-जी-एसमध्ये बघा आर-टी-जी-एसचा जो फुल फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे. ठीक आहे, काय आहे तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे एन-ई-एफ-टी, तर एन-ई-एफ-टीचा जो फुल फॉर्म आहे तोही बऱ्यापैकी इंटरव्ह्यूला विचारत असतात इंटरव्ह्यूअर, की एन-ई-एफ-टीचा फुल फॉर्म जर ॲब्रिव्हेशन किंवा फुल फॉर्म विचारतात तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आय-एम-पी-एस. बघा आय-एम-पी-एसचा जो फुल फॉर्म आहे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. ठीक आहे, काय आहे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यू-पी-आय. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे पॉईंट आहे यू-पी-आय. यू-पी-आयचा जो फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जे आपण डे टू डे लाईफमध्ये डेली बेसिसवरती यूज करतो आपण, त्याचे जे हॅबिच्युअल आहोत. प्लस जे काही आपण इंटरनॅशनल एका देशातून दुसऱ्या देशात पेमेंट करायचं, ट्रान्सफर करायचं असेल त्या केसमध्ये आपण स्विफ्ट कोड युटिलाइज करतो. 8 किंवा 11 डिजिटचा असतो. त्याचा जो फुल फॉर्म आहे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर दुसरा जो कंपॅरिझनचा आपण हा पहिला पॉईंट कंप्लीट केला फुल फॉर्म रिलेटेड. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे बघा, नेक्स्ट जो आपला कंपॅरिझन पॉईंट आहे या 5 सेक्शन्समधला स्पीड. बघा स्पीड काय काय आहे. त्याच्यानंतर बघा मग स्पीडमध्ये जर आर-टी-जी-एसचा जर विचार केला तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आहे, म्हणजे रिअल टाईम अप्रोच. रिअल म्हणजे आपण या सेकंदाला जर आपण अमाऊंट दुसऱ्याला ट्रान्सफर केली ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आपण हे करू शकतो. एका सेकंदात आपण ते पैसे समोरच्याला अकाउंटला क्रेडिट होतात. रिअल टाईम इन्स्टंट पर्पजने ते समोरच्याला अकाउंटला क्रेडिट होतात. त्यामुळे त्याला रिअल टाईम अप्रोचमध्ये त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर एन-ई-एफ-टी, एन-ई-एफ-टीच्या या हाफ आवरली बॅचेस चालत असतात. तर प्रत्येक 30-30 मिनिटाच्या ज्या हाफ आवरली बॅचेसमध्ये हे पैसे ट्रान्सफर होत असतात, समोरच्या अकाउंटला क्रेडिट होत असतात. तसं दिवसाचे 24 तास, तसे एका दिवसाचे 48 बॅचेस या एन-ई-एफ-टीच्या चालत असतात. एस-बी-आय क्लेरिकलमध्ये हा क्वेश्चन एकदा विचारून झालेला आहे की एन-ई-एफ-टीच्या एका दिवसाला किती बॅचेस असतात आणि त्या बॅचेसमध्ये ते पैसे ट्रान्सफर होत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आय-एम-पी-एस आहे. आय-एम-पी-एसचा जो आहे तर आय-एम-पी-एस इमिजिएट पेमेंट सर्व्हिस आहे. तर मग त्या इमिजिएट नावामध्ये दिलेल्या इमिजिएट रिअल टाईम बेसिसवरती इन्स्टंट तुम्ही मनी ट्रान्सफर करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा यू-पी-आय आहे. यू-पी-आयशी आपण हॅबिच्युअल आहोत, तर आपल्याला डे टू डे बेसिसमध्ये आपण स्कॅन करत असतो. इन्स्टंट मनी आपण समोरच्याला अकाउंट क्रेडिट करत असतो. तर ते पण इन्स्टंट रिअल टाईम आपल्याला समोरच्याला आपण पैसे क्रेडिट करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा स्विफ्ट जो कोड आहे. स्विफ्ट कोडमध्ये जे आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला 1 ते 3 दिवसाचा जो काही कालावधी लागत असतो. पैसे ट्रान्सफर होण्यासाठी 1 ते 3 दिवसाचा कालावधी हा लागत असतो. त्याच्यानंतर बघा लिमिट हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की लिमिट काय काय आहे आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी, यू-पी-आय आणि आय-एम-पी-एसमध्ये आणि स्विफ्ट कोडमध्ये काय काय लिमिट आहे. तर आर-टी-जी-एसचं जर आपल्याला लिमिट जाणून घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आर-टी-जी-एस हे 2 लाख आणि 2 लाखच्या पुढच्या अमाऊंटसाठी आपण करू शकतो. ठीक आहे, हे त्याचं लिमिट आहे. हे बऱ्याच वेळा विचारलं जातं की आर-टी-जी-एसचं लिमिट काय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे एन-ई-एफ-टी. एन-ई-एफ-टीमध्ये जे लिमिट आहे मिनिमम 1 रुपयापासून तर मॅक्सिमम अनलिमिटेड. मॅक्सिमम काही लिमिट नाही आहे, नो लिमिट आहे. पण मिनिमम तुम्हाला 1 रुपयाचं ट्रान्सफर करायचं तर मॅक्सिमम अनलिमिट आहे, नो लिमिट आहे. तर एन-ई-एफ-टीसाठी हे लिमिट आहे. त्याच्यानंतर एनी अमाऊंटचं लिमिट आहे. त्याच्यानंतर आय-एम-पी-एस. आय-एम-पी-एसमध्ये तुम्ही बघा आय-एम-पी-एस जे आहे ते तुम्ही एक 5 लाखापर्यंत करू शकता. अप टू द 5 लाख रुपयापर्यंतची काय अमाऊंट तुम्ही इन्स्टंट पर्पजनं तुम्ही रिअल टाईम अप्रोचमध्ये ट्रान्सफर करू शकता. अप टू द 5 लाख हे लिमिट आहे आय-एम-पी-एससाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे यू-पी-आय. यू-पी-आयमध्ये बघा पर्सन टू पर्सन जर तुम्ही पैसे ट्रान्सफर कराल त्याचं डेली बेसिसवरती तुमचं किंवा लिमिट जे आहे त्या यू-पी-आयचं लिमिट ते 1 लाखाचं लिमिट आहे. ठीक आहे, आणि आता जे 15 सप्टेंबर 2025 नवीन गाईडलाईन्स आलेले आहेत यू-पी-आयच्या, त्यामध्ये काही व्हॅरिएशन्स पण दिलेले आहेत. जिथे तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, इन्शुरन्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा गोल्ड पर्चेससाठी काही करत असाल किंवा क्रेडिट कार्डचं पेमेंट करत असाल, त्यामध्ये ती मात्र ती अमाऊंट व्हॅरी करत असते. ती 5 लाख 6 लाख पण दिलेली आहे काही केसेसमध्ये.
तर आपण ते करंट अफेअरच्या सेक्शन्समध्ये करंट अफेअरच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलं होतं. पण आता सध्याला इथं जो पॉईंट आहे त्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की पर्सन टू पर्सन जी व्हॅरी जे आपण UPI पैसे ट्रान्सफर करतो त्याचं लिमिट हे 1,00,000 रुपयाचं आहे. त्याच्यानंतर बघा स्विफ्ट कोडचं लिमिट जे आहे ते व्हॅरीज बाय द कंट्री आहे. स्विफ्ट कोडचं जे लिमिट आहे कंट्री टू कंट्री व्हॅरी करत असतं, त्याला काय असं फिक्स लिमिट नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जर आपण फीचा जो कॉलम आहे तो फीजचा कोणीही टेन्शन घ्यायचं नाही आहे. फीज बँक टू बँक व्हॅरी करत असतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही जास्त चर्चा करणार नाही आहे. पण अवेलेबिलिटी जी आहे बघा, अवेलेबिलिटी हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे. RTGS हे फक्त बँकिंग हवर्समध्येच अवेलेबल आहे. ठीक आहे, बँकिंग हवर्समध्येच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे NEFT तुम्ही 24/7 तुम्ही ऑपरेट करू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर IMPS देखील तुम्ही 24/7 करू शकतात. त्याला काही 24 तास तुम्ही केव्हाही त्याला बँकिंग अवरची काही मर्यादा नाही. फक्त बँकिंग अवर्सची जी मर्यादा आहे ती फक्त RTGSला आहे. बाकीच्या जे आहेत जसं की NEFT असेल, त्याच्यानंतर IMPS असेल, UPI असेल आणि स्विफ्ट कोड असेल, यांना अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. तुम्ही 24 तासाला ऑपरेट करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ, त्यामध्ये तुम्हाला जे काही इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा क्लेरिकल लेवलला असे क्वेश्चन्स बनू शकतात जे छोटे आहेत, पण मात्र ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत पुन्हा बघा. समजला नसेल तर पुन्हा बघा. आय होप तुम्हाला ते कळूनच जाईल. त्याच्यामध्ये एवढा काही अवघड असा काही डिफिकल्ट टॉपिक नाही आहे, पण मात्र तुम्हाला तो 1 मार्क किंवा इंटरव्ह्यूला तुम्हाला बूस्ट देऊ शकतो, जे तुम्हाला लीड देऊ शकतो. असे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला मी असे छोटे टॉपिक्स आता डेली बेसिसवरती घेऊन येणार आहे. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला तुम्ही माझा हक्काचं लाईक करायचं आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.